जय बाळमा मित्रांनो, आता शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा, कारण एवढा मेडीवाली चरणा लावल्या आणि आता चहाचं नियोजन तुम्हाला पूर्णपणे लावतो बघा. नंबर 1 पैकी खडाकडे चहा तयार करायत पोरं, चहा बनवायला लागली. तर रवी भैया आपला मनिया दोघं तिघ जण असे चहा बनवायला लागलेत आणि मी आले खडाकडे. आता मला बोलले ते तिकडे, पण आता मी जाता जाता इकडे एक शॉट घेऊन तुम्हाला सांगून परत तिकडे निघावं म्हणलं, म्हणजे त्यावर चहाचं पूर्णपणे जे काही नियोजन आहे पाहिजे ते लागलेलं राहील. तर आता आपण नंबर 1 पैकी आता तिकडे जाऊ. तर नंबर 1 पैकी आता जाऊन थोडं थोडं आपलं बोलणं चुकत असेल तर तुम्ही माफ करा बरं का. नवीन नवीन क्रिएटर आहे मी. तेव्हा काय आमची सेव वगैरे इथे खंडात बघू शकता. आता मी जाऊन तिकडे तुम्हाला दावतो चहाचं नियोजन काय आहे ते. हे आपलं खांड क्रमांक 1 पालखी क्रमांक 12. तेव्हा काही सेव वगैरे इथे बसली ती मीटर त्या वायराजवळ येऊन म्हणून मामा बसले ते बघा. आणि त्यांच्या मागं बादल आहे बघा. बादल मारित आता देते डुसणी. तेव्हा काय गेले त्यांच्याकडे. तुम्हाला म्हणलं होतं की म्हणजे बादल मारित म्हणून. तेव्हा तिला मारायला लागली, तिने धरून थांबली. जाऊ द्या, आता राहिली बारी. आता आपण जाऊन चहाचं नियोजन बघूया. तर आता फटाफट चहाकडे जातोय मी. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता हो का, चहाच्या नियोजनासाठी 3 माणसं इथं आपली, मन्या, गण्या आणि रविशेठ. तेव्हा काही गण्या बोलली या म्हणा मामाच्या शिवाय. हे बघा आपलं मन्या आता इकडे बोला नाहीच. मन्या पक्की इकडे चहा झाला वाटते. झाला का नाही रे? अजून टाइम आहे का? अजून टाइम आहे म्हणलं का? बाकी सगळी पोरं येतात तवर. चहा पण एक माणूस तर नुसतं वारा घालेलच आहे बघा. हे बघा आता कलवाडान बी आलाय बघा. कलवा काय काय म्हणा बाबा, आता काय बोलतो. आमचा लाडका कलवाडा, त्याचं नाव लहू आहे, पुन्हा आम्ही सगळी लाडान त्याला कलवा म्हणतो. लय भारी पोरग आहे बघा शेवीला. टप्पू म्हणे वेगळंच नाव ठेवले, टप्पू. बघा आला म्हणे. आता बस दात घासते, नंतर दुपारच्या टायमाला आंघोळ करते. पवाय जाते 1-1 तास मध्ये जाऊन पडते टप्पू. तर आता बघू शकता का चहा झालाय. मुनिया डॉन आलाय. आता तोंड बिडत धुवून एवढा गण्या रवी शेठ झाला का चहा? झाला आता प्याव का? या प्यायला गिलास आणा तू. गिलास आणतो तळावर जातो गिलास आणतो. म्हणा हो बोल की काय. तू पण लागली होई. एक गोष्ट मार की पब्लिकला आवडतोस तू. गोष्ट तुझ्या गिलास घरून घेऊन या माय. बघा आता म्हणते गिलास या मग घरला घरून घेऊन चहा. तुम्ही चहा ना आम्ही गिलास आणतो. होय म्हण्या आपला चहा आपणच पिऊत. आव चहा आहे म्हणा, गिलास घेऊन या घरून. बरं गिलास घेऊन या, चहा आम्ही देता. चहा इथं केलाय असे बी आमच्या मेडक्याला पुरते. बाकी आम्ही तुमच्यासाठी डबल करू. होय म्हण्या जमते का? खांड तिकडे गेलाय बघा. आता चहा बी केलाय. आता माणसं येते हळूहळू सगळे चहा प्यायला. तर मला घ्यायला लागली. हे बघा आता म्हणण्यात चाळीतून तोंड बघायला काळच येऊ का. काळा दिसत नाही म्हणून म्हणे दिसायला का नाही. अंधार पडायला कलाकार आहे आमचा म्हणे. चहा झाला बघा. इकडे कसा चहा बनवलाय. तर सकाळी सकाळी आम्हाला काय तिथं जेवण नसतं, काय नसतं, नाश्ता वगैरे काय नसतं, म्हणून आम्ही खंडाकडे चहा करतो बघा. कारण लवकर खांड सोडणं लागते आणि चहा इथं येऊन करतो आणि इथं आम्ही चहा पितो बघा. तर ह्यात आता चहा पिले की दुपारपर्यंत चारणी करायची. मीटर बसवली की मस्तपैकी जाऊन आंघोळ्या करून यायची. हे बघा ह्या दादाने का नाही आमच्या सगळ्या मेंढग्यासाठी आंबे आणून दिलेत बघा. म्हण्या आंबे पाडायचं बघा. नंबर 1 असे आंबे आहेत म्हणून बघा. ह्या दादा कुठला आहे तू? धनगर टाकायचं. नाव काय दादा तुझं? विष्णू. बघा दादाने आंबे आणलेत सगळ्या मेंढक्यासाठी. सकाळी सगळे असं पण नाश्ता नाही. आता आंब्यावर बागीतात बघा आम्ही. आंबा आणि चहा बी आहे.
ठेव की खाली. बघा आता चहा ज्या लागते पोरं चहा पिली तर काही राहिली तर म्हणे कडक साखर कसा टाकी चहा. थोडी याच्यात. तर कसा वाटला तुम्हाला आजचा चहाचा व्हिडिओ नक्कीच सांगा बघा. बाळमच्या नावानं चांगलं